नमस्कार. आज आपण अम्ब्रेला कट टॉप कटिंगची कटिंग करणार आहे. असं मी हे 2 मीटर कापड घेतलेलं आहे आणि त्याला 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. तर ते अम्ब्रेला कटसारखं थोडासा तो व्हिडिओ स्किप झाला. पूर्ण चौकोनी कपडा घ्यायचा, त्याला एका बाजूनं पकडायचा आणि एका कोपऱ्यावर टाकायचं आणि परत दुसऱ्या बाजूनं करायचं आणि असं व्यवस्थित अगोदर कापड म्हणजे अंथरून घ्यायचं. हे थोडंसं काय होत होतं काय माहीत, कापड कॉटनचं होतं, पण थोडंसं असं गोल-गोलच फिरत होतं. त्यामुळे थोडंसं मला टाकायला भारी जात होतं. आता त्यानंतर आपण ह्या कॉर्नर मी जे दाखवत आहे ना, त्या कॉर्नरकडून आपण शोल्डरसाठी घेणार आहे बाजू. आता हा मोंडा घेत आहे आपण. मोंडा मी घेतला 6 इंचाचा आणि त्याला असा बरोबर गोल आकार देऊन द्यायचं. ही कमर उंची घेतली मी 14 इंच आणि त्यानंतर आपला चेस्टचा भाग घेऊन घ्यायचा. तर चेस्ट आपलं 28चं माप होतं, त्यासाठी मी 7 इंच आणि प्लस 2 इंच असं मार्जिन सहित 9 घेतलं आणि कमर आपली 24 होती. 24 आणि त्यात प्लस 2 इंच असं करून 8 इंच घेतलं. तर सरळ रेष आखून घेतली. आता इथूनपासून आपल्याला जी आहे ना, ती लंबाई घ्यायची आहे टॉपची. ती लंबाई 35 इंच येत होती. 35 इंच तिथं त्या कोपऱ्यावर ठेवून आपण इकडे म्हणजे मी समोरून अप्पर आणि लोअरचं टॉप शिवत होती. समोरून उंच आणि बाजूला साईडला लांबवालं. तर मी बाजूला साईडने 40 इंच घेतलं आणि मधात 35 इंच घेतलेलं आहे. तर आता म्हणजे जसं मला योग्य वाटलं तसं, कारण कापड होतं त्यानुसार घेतलं मी आणि त्या शेवटच्या बाजूपासून कमरेपर्यंत आपलं ते हे करून घ्यायचं, रेष ओढून घ्यायची. आता गळ्याचं माप आपण 3 इंचावर टाकणार आहे आणि हे शोल्डर मला थोडंसं तिरपं वाटलं म्हणून मी व्यवस्थित पुन्हा करून घेतलं. कारण कधी-कधी होते असं. व्यवस्थित आणखी पद्धतशीर माप घेतलं, कारण कापल्यानंतर दुरुस्त होऊ शकत नाही. त्याच्या आधी थोडंसं केलेलं व्यवस्थित कधी पण चांगलं. आता त्यानंतर मी पूर्ण कापड कापून घेते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. मी पुन्हा एकदा माप घेऊन घेते की नेमकं किती घ्यायचं आहे. तर थोडासा मला कापड आणखी व्यवस्थित, कारण लोअर भाग जो मोठा भाग असतो तो थोडासा एक्स्ट्रा जरी घेतला तरी चालून जात असतो. तर मी आणखी परत 4-5 इंचानं वाढवून घेतलं आणि व्यवस्थित त्याला आखणी करून घेतली त्याची. पूर्ण त्याचं कटिंग वगैरे करून घ्यायची. त्यानंतर आता आपण गळ्याचं माप टाकून घेणार आहे. गळ्यासाठी मी 3 इंचाचा गळा घेतला आणि 2.5 इंचाची शोल्डर राहू दिलेली आहे. समोरचा गळा 5 इंच आणि बॅक साईड 3च इंच घेतला होता. पण नंतर कस्टमरने मला थोडासा मोठा घ्यायला लावला होता. तो कापण्यात काही आलेला नाही. तो नंतर मी शिवतेवेळीच घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण मस्त गळा वगैरे छान कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं टॉप कटिंग करून रेडी झालेला आहे. मधला भाग जो पॅक होता तो करून घेतला. आता आपण स्लीवची घेणार आहे. मी कापड ठेवून बघत होती, कारण कापड खूप कमी बाकी होता. म्हटलं त्याच्यात जेवढं जमेल तेवढं करू आपण. इथून निघाल्या छान पैकी स्लीव्स, कारण म्हटलं थोडंसं वेगळ्या प्रकाराचे शिवून पाहू, पण बसत नव्हते तेवढ्या. 4 इंचाच्या स्लीव्स घेतल्या मी आणि त्याला फिश कट वगैरे देऊन